अडचण निर्माण झाली होती आणि त्यासाठी मी सर्व प्रेक्षकांची तसेच खेळाडू वर्गाची दिलगिरी व्यक्त करतोय आणि या पुढील मॅच साठी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊन मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय धनंजय पाटील यांना. हॅलो मच्छिक चालू असलेला सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धन्यवाद बराजी मोरे सर, आपलं देखील मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतात संध्याकाळचं सत्र आपल्या पुढे येतंय. एक चांगला मॅच मात्र मैदानाच्या आत रंगतोय. प्रथम 11 वर्सेस एपी कॅप्चर या दोन संघादरम्यान मॅच क्रमांक 7 आपण मैदानाच्या आत पाहू शकतायत. यानंतर अंतिम मॅच क्रमांक 8 देखील मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटेल. सर्व क्रिकेट रसिकांच्या मायबाप प्रेक्षक वर्गांचा सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत देखील करतोय. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 आपण पाहू शकतायत. आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधून मॅच क्रमांक आपण पाहताय तर 7 मैदानाच्या आत पाहायला भेटतंय. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय ब्रॉकॉल मधून खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल. पहिल्या चेंडू वरती हा येतोय चौकार. डीजे आपण पाहू शकता राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 8 मॅच आपल्याला पाहायला भेटतात. जवळपास उद्याच्या दिवसामध्ये आपण 4 सामने देखील मैदानावरती पाहणार आहोत. त्यानंतर सेमीफायनल फायनल असे आपण 6 सामने कोण्या मैदानावरती देखील पाहणार आहोत. कुठले संघ असतील जे सेमीफायनल फायनल मध्ये प्रवेश करतील हे देखील पाहण्यासारखं असेल. यावेळी मात्र आपण पाहतो अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेला. एक धाब्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. एका धाब्याने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहे 5 धाब्यांवरती. हॅलो मच्छिक हॅलो मच्छिक धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकताय तर जाऊन पोहोचले असताना 5 धाब्यांवरती. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र निघून जाईल इंटू द फॅन्स. 4 धाब्यांसाठी हा येतोय चौकार. डीजे धन्यवाद. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचताय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. नयनच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिला. दशरथच्या बॅटमधून देखील आपल्याला एक चौकार पाहायला भेटला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर दशरथने चौकार मारला. त्यानंतर एक धाव नंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्राईक नयनकडे होती आणि नयनने पहिल्या चेंडूवरती आपला चौकारानं खातं खोललंय. संघाला नेऊन ठेवलंय. प्रथम 11 संघाची धावसंख्या असताना 9 धावा. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. इथे मात्र आपण पाहतो आखूड धाब्याचा चेंडू होता. चेंडू मात्र पूल करण्याची इथे मात्र खेळाडू गरज होती. काय घडलंय तर यावेळी मात्र आपण पाहू शकता एक धाव तरी देखील चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलाय. एका धाब्याने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर होते. संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती 10 या धाब्यांवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये चालू आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती पोहोचले असताना ती मात्र 10 धावा. निर्णायक अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजून देखील मैदानामध्ये बाकी असेल. षटका दरम्यान 5वा चेंडू राईट ऑन ओव्हर द विकेटने
हो, या चेंडूला पूल केलाय, पूल पॉवरफुल ठरेल की काय? यस, यावेळी चेंडू मात्र निघून जाईल वन बाउंडच्या स्वरूपानं सीमा पार चौकार. टीजे धन्यवाद. आणि प्रथम 11 आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये जाणवतं, एक चांगली फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. चौकारांचं मात्र जवळजवळ 3 चौकार या षटकादरम्यान आपल्याला पाहायला भेटलाय. संघाची धावसंख्या असताना 14. शेवटचा चेंडू पहिल्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गावरती एपी कॅप्चर संघादरम्यान अनंता या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक दशरथ. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळला, चेंडू निघून जाईल. बिग बिग अँड बिग इट, आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय. षटकारानं पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या बिनबाद 20 धावा. एक छोटीशी विश्रांती घेऊया. एका मधुर गीतानंतर आपण येऊया पुन्हा एकदा राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020. HK Style, HK Style. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 20 धावा. एक दमदार सुरुवात म्हणता येईल, कारण की ज्याप्रमाणे फलंदाजी झाली, ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत चांगली आपण पाहू शकलो, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. नयन दशरथ ही जोडी मैदानामध्ये होती. नयनने 2 चेंडूचा सामना केला, 5 धावा बनवल्या. दशरथ 4 चेंडू 15 धाव्यांवरती खेळतोय. एक चांगली फलंदाजी मात्र आपण प्रथम 11 संघाच्या बाजूने पाहू शकता. जर विचार केला तर प्रथम 11 संघाची जर आपण संघ मालक पाहिलं तर श्री प्रवीण बागुल आपण पाहू शकतात. दुसऱ्या बाजूने एपी कॅप्चरचे श्री प्रणय राजपुरे, श्री अमोल कष्टे यांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. एक चांगली मॅच दरम्यान पाहायला भेटतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असताना 20 धावा. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करतो या प्रीमियर लीग 2020 मध्ये. ही थेट स्पर्धा आपण युट्यूब वरती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र आपण पाहू शकतायत. शेवटच्या मोमेंटला चेंडूला मात्र आपण पाहताय तर फील्ड केलं देखील गेलंय. आणि या 2 धावांना संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 22 धाव्यांवरती. एक चांगली मॅच रंगतोय. मॅच क्रमांक आपण पाहतात तर 7 मात्र मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. प्रथम 11 वर्सेस एपी कॅप्चर. धावफलकावरती धावा असताना 22. यावेळी चेंडू मात्र आपण पाहताय तर पडल्यानंतर पंच देखील दर्शवतात. खराब चेंडूचा मारा देखील केला गेलाय. आणि खराब चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या अतिरिक्त स्वरूपानं मात्र जाऊन पोहोचलाय 23 धाव्यांवरती. एक चांगला मॅच पाहायला भेटतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या षटकादरम्यान हा पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. या चेंडूला बिरकावलाय, फेकून दिलं जाईल, चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बिगिट. आणि ह्या खेळाडूने काय केलं तर ज्या ज्यावेळी रडारमध्ये चेंडू त्या चेंडूला मात्र फक्त षटकाराचा दिशाही दाखवली गेली आहे. ज्या ज्यावेळी चांगला चेंडू त्या चेंडूला सन्मान देखील दिला गेलाय. हे मात्र खासियत आपण पाहू शकतात नयनची. षटकादरम्यान पुढचा चेंडू, शाळा डिलिव्हरी होती पूल करण्याची. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. एक धाव तर इथे मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल. आणि एका धाव्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 30 या धाव्यांवरती. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतात इथे मात्र पडल्यानंतर पंच दर्शवतायत 9 चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या चेंडूवरती फ्री हिट देखील असणार आहे. 9 चेंडूचा इशारा देखील आलाय. आणि 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडू या षटकादरम्यान आतापर्यंत हाताळून झाले ते 3. अजून देखील येणारे 3 चेंडू निर्णायक असणार आहेत. हा चेंडू फ्री हिटचा देखील आपण पाहू शकतायत.
फ्री हिटचा चेंडू, या चेंडूला मात्र आपण पाहताय कळण्याचा प्रयत्न देखील केला, क्षेत्रशक्ती ते मात्र तैनात होता. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतोय आणि फ्री हिटचा मात्र जास्तीत जास्त फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. एक धाव फक्त या चेंडूवरती येतोय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील परिवर्तन होतं. संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचतंय 32 धाव्यांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. दुसऱ्या षटकादरम्यान 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकादरम्यान येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मात्र आपण पाहताय निघून येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल व्यवस्थित नाही, फेकी थोडंसं खराब होत आहे, मात्र एका धावेवरती रोखलं जाईल. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा येतोय आणि पंच कुठला आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. गोलंदाजाला थ्रो दंडित केला गेलाय. फेकीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला गेलाय आणि या धावसंख्या मात्र आपण पाहताय तर भर अजून देखील होत आहे. संघाची धावसंख्या 34 धावा. गोलंदाजाला दंडित देखील केलं गेलं, पण 9 चेंडूचा देखील इशारा पाहिला होता. या चेंडूला पुन्हा एकदा फोर्स केला. या चेंडूवरती मात्र आपण पाहतात 1 बाउंस. चेंडू सीमा रेषा पार करतोय. 4 धावा येत आहेत. 4 धावेने संघाची धावसंख्या होते 38. धन्यवाद. ज्या वेळी खराब चेंडू हाताळला त्या वेळी पुरेपूर समाचार ह्या दोन्ही फलंदाजांना घेतला. दशरथ म्हणा की नयन म्हणा चांगली फलंदाजी होते. शाळा डिलेव्हरी, या चेंडूला देखील पूल केलाय. पाईन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 39 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रथम 11 संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा. आपण पाहताय तर अजून देखील एकही गडी बाद या संघाचा झाला नाही. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीझेल संधी देऊया. डीझेल नंतर आपण पुन्हा एकदा येऊया राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 मध्ये. HK Style. धन्यवाद डीजे. डीजे ऑपरेटर आपण पाहू शकता एका बाजूला रोहन असतील, दुसऱ्या बाजूला जयदीप असतील. आमचे काम पार पडतायत त्या डीजे ऑपरेटर मध्ये. तसेच आमचे नेटवर्कचे आपण पाहू शकतात पाटील नेटवर्क, नितीश पाटील असतील. डिजिटल स्कोर आपण सागर ठाकरेंना पाहू शकतायत. कॅमेरामॅनच्या आमच्या भूमिकेमध्ये अनुरागजी चव्हाण. तदनंतर आपण पाहतायत सेकंड कॅमेरा आपण राहुल रॉय यांना देखील पाहू शकतायत जे आमचे कॅमेरामॅन आहेत. आणि स्पर्धेचं आपण पाहतो तर धावतो समालोचक आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं सकाळच्या 17 पासून आपण पाहतो आमचे साथी समालोचक भरतजी मोरे सर, ज्यांना आपण पाहू शकतायत जे पुढच्या इनिंगसाठी नक्की आपल्यासोबत जोडले जातील. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचताय 39 धाव्यांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आता मात्र आपल्याला पाहायला भेटतं 30रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज. प्लीज मी अतिरिक्त खेळाडूंना विनंती करतो आपण अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. दोन्ही संघांना हा कॉल असेल. लाईव्ह ही स्पर्धा पूर्ण थेट प्रक्षेपण होत आहे प्लीज. गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी दयानंद आपण पाहू शकतायत जो 30रं षटक हाताळतोय आणि आमच्या नक्कीच स्कोरर आपण पाहू शकतायत. या चेंडू मध्ये आपण पाहतोय लेग स्टंपच्या बराचसा बाहेर निघून जाईल. पंच देखील इशारा पोहोचवतील. खराब चेंडूचा मारा देखील होतोय आणि या खराब चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचतोय 40 धावा. सरासरी जी गाठली गेली ती 20 ची सरासरी. प्रथम 11 संघ एक चांगल्या मोमेंटन एक चांगला मात्र आपण पाहू शकता एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतोय. कारण की ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे, ज्याप्रमाणे या संघाने आतापर्यंत ज्या धावसंख्येला मात्र पूर्ण केल्या, जी धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी होतोय ते खूप देखण्यासारखे आहे. ज्यापर्यंत 40 धावा धावफलकावरती आहेत. या षटकादरम्यान दयानंद पुण्यात गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू दशरथ या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये आहे. खिलाडी क्षेत्ररक्षक येतोय. झेलची जी संधी होती, झेल मात्र तिथे होत नाही. या चेंडूवरती आपण पाहताय तर 2 धावा येत आहेत. गोलंदाज प्रयत्न देखील करतोय मात्र क्षेत्ररक्षकाचा आधार थोडासा कुठेतरी कमी पाहायला भेटतोय. कारण की ज्याप्रमाणे गोलंदाज नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय, लाईनवरती गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कुठेतरी हलगर्जीपणा दाखवतोय. ज्यामध्ये 2 धावा येत आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आहे 42. एक चांगली मॅच पाहायला भेटते. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. आपण पाहू शकता तो ते मात्र 30रं
दुसरा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने चेंडूला केलून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. यावेळी काय घडेल, फलंदाजाला डगावरचा रस्ता पकडावा लागेल. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जातोय, जिथे धावसंख्या असताना 42 धावांवरती पहिला गडी. काय घडलंय, बरंच वेळानंतर हा विकेट येतोय. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी करून फलंदाजाला मात्र हा तंबूचा रस्त्यामध्ये परतावा लागलाय. धावसंख्या आहे 42 धावा. षटका दरम्यान हा पोटचा चेंडू फुलटास चेंडूला मात्र भिरकावलाय. चेंडू निघून जाईल षटकाराच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी हा विकेट येतोय. डीजे षटकार येतोय. षटकारांना संघाच्या धावसंख्येत देखील परिवर्तन झालंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 48 धावांवरती. पुन्हा एकदा यावेळी बरोबर मध्ये चेंडूला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठला करतात. गॅप मध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे मात्र आपण पाहू शकतायत. 2 धावा देखील कंप्लीट केलं जातं. 3रा धावेचा प्रयत्न देखील मात्र 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागलाय. प्रथम 11 संघाच्या 50 धावा देखील इथून कंप्लीट होत आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत होते. 50 धाव्यांवरती मात्र एक गडी देखील आपण पाहू शकतायत. नयन जो चांगली फलंदाजी करतोय 22 धाव्यांवरती खेळतोय. आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय नयनने आणि 22 धावा मात्र उभारण्यामध्ये आतापर्यंत तो यशस्वी झालाय. धावसंख्या आहे संघाची 50 धावा. षटका दरम्यान हा 5वा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न झालाय. चांगला चेंडू म्हणता येईल. ज्याप्रमाणे चेंडू मध्ये आपण पाहिलं तर गतीमध्ये थोडस वेगवान गतीमध्ये हा चेंडू होता. चांगला चेंडू हाताला गोलंदाजांना मी कौतुक करेन गोलंदाजाचं पुन्हा एकदा. दयानंद जरी देखील या षटका दरम्यान त्यांनी एक षटकार खाल्ला असेल तरी देखील चांगली गोलंदाजी, नियंत्रणामध्ये गोलंदाजी काय असते ती दयानंद यांनी दाखवले. शेवटचा चेंडू आहे तो शेवटचा चेंडू मात्र कुठल्या प्रकारे हाताळतोय हे देखील पाहण्यासारखं असेल. षटक क्रमांक मैदानाच्या आत आपण फुलटा चेंडू आहे. चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहे. तिथे मात्र थोडंसं मिसफिल्ड होतंय. रूपांतर मात्र काय दुसऱ्या धावेमध्ये होईल का? यस, इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. या 2 धावेने षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रथम 11 संघाची जर स्थिती जाणून घेतली तर 52 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. अजून देखील येणारे 2 षटक खूप निर्णायक असतील. बोलूया डीजे रोहनकडे, तदनंतर येऊया आपण या मॅच कडे. धन्यवाद डीजे. राहुल राष्ट्र प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली तर सुरुवात देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये बरोबर धावसंपन्न या सामन्याला सुरुवात झाली. एक चांगली स्पर्धा मात्र आपल्याला म्हणता येईल, कारण की ज्याप्रमाणे ही प्रीमियर लीग आहे, ज्याप्रमाणे या प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं, पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेचा हा सर्व आपण इथे मात्र पहिला चेंडू हाताला गोलंदाजानं नो. इथे काय घडलाय, पहिला चेंडू मात्र आपण पाहताय तर चांगला चेंडू आहे का? यस, पहिला चेंडू चांगला आहे. पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. चांगला चेंडू असेल पहिला चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टी 52 52 धावेंवरती. दत्ताराम गोलंदाजी मार्गावरती दुसरा चेंडू हाताळतोय. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडे दाद देखील मागितले गेले. यावेळी पंचांचा बोट हवेमध्ये. विकेट बॅक टू डगआउट मध्ये परतलाय. दुसरा मोठा विकेट मात्र प्रथम 11 संघासाठी हा आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या आहे ती 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे
धन्यवाद डीजे. पंच एका बाजूला आपण राजेश यांना पाहू शकता, दुसऱ्या बाजूने गंगाधर जे असतील जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. या स्पर्धेमध्ये आपण संघ मालकाचा जर विचार केला तर कल्पेश 11 संघाचे संघ मालक आहेत श्री कल्पेश राजपुरे. एपी कॅप्चरचे संघ मालक आहेत श्री प्रणय राजपुरे, श्री अमोलजी काष्टे. दोस्ती 11चे आपण संघ मालक पाहू शकतात श्री अरुणजी बैकर असतील. अंतर 11चे श्री सुनीलजी तेलप असतील. प्रथम 11चे श्री प्रवीण बागुल. JK 11चे श्री जयेश काष्टे. SP स्ट्रायकर्स श्री प्रितेश शिगवन, श्री सुनील सालवी. सानिव 11चे रवींद्र आंबेकर, दत्तात्रय जी आंबेकर हे संघ मालक देखील आपल्याला पाहायला भेटतात. सर्व संघ मालकांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो की ज्याप्रमाणे आपण ह्या सर्व स्पर्धेमध्ये आपण महत्वाचा वाटा देखील उचललाय. यावेळी चेंडूला मात्र कळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला निघून जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार येतोय. 9 चेंडू देखील असणार आहे या चेंडूवरती. 4+1 5 धावा असतील आणि या चेंडूवरती आपल्याला फ्री हिट देखील पाहायला भेटेल. 5 धावा येत आहेत. 5 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर होतोय. संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचला आहे 57 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. हवेली चेंडू मात्र आपण पाहतो एक धाव त्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाव्यासाठी हा कॉल होता. दुसरी धाव देखील इथे मात्र 2 धावा येतात. फ्री हिटचा मात्र जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. 3 धावा येत आहेत. या 3 धाव्याने संघाच्या धावसंख्येत देखील भर होते. संघाची धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचत आहे. 60 धावा धावपलकेवरती लागल्यात. प्रथम 11 संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. चेंडू आतापर्यंत हाताळला गेला त्या षटकादरम्यान ते 3. यावेळी चेंडू पंचांचा पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा. फ्री हिट या चेंडूवर देखील कायम असेल. या चेंडूवर देखील आपल्याला फ्री हिट पाहायला भेटेल. धावसंख्या धावपलकावरती 61 धावा. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचा हा पहिला दिवस 8 फेब्रुवारी 2020 या स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता या स्पर्धेचा मात्र आपण पाहता तर पहिला सामना देखील आपल्याला पाहायला भेटला. या स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 4 सामने पाहणार आहोत जे प्रीमियर लीग मधून पाहायला भेटेल. त्यानंतर सेमीफायनल असतील, फायनल असेल, हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचलाय. पहिला आतापर्यंत जर विचार केला तर 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूला मात्र आपण पाहतो इथे मात्र पूल केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाव्यासाठी काय कॉल होतोय की काय? इथे काय घडलाय? 1 धाव कंप्लीट. फेक की खराब आहे. बॅकअप मात्र थोडासा चांगला असला कारणामुळे क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहू शकता. इथं धावसंख्या मात्र आपण विचार केला तर जाऊन पोहोचतोय एका धाव्याने 62 धाव्यांवरती. मी प्लीज विनंती करतो दोन्ही संघांना अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. 1 धाव तर या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला भेटलाय आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. .64 64 धाव्यांवरती. बॅटची मात्र इथे एज. फलंदाज मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतेल. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर जातोय जिथे धावसंख्या आहे 64 धावा. डीजे अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा.
धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 4 देखील मैदानाच्या आज संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 64 64 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आत बाकी असेल. गोलंदाजी मार्गावरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी दयानंद गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळतोय या गोलंदाजी मार्गावरती दयानंद. राईट ओव्हर द विकेट या षटकातील पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न तितकाच चांगला क्षेत्ररक्षण दयानंदच्या माध्यमातून झालाय. फॉलोथ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण देखील केले गेलं आहे. संघाच्या धावसंख्या देखील मात्र आपण पाहू शकतायत 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचलाय 65 धाव्यांवरती. जो पहिले 2 षटकादरम्यान असं वाटलं होतं की 40 धावा जवळपास 70 ते 80च्या पलीकडे जाईल की काय प्रथम मिली, पण मात्र गोलंदाजानं चांगलं रोखलंय. गोलंदाजानं चांगलं पुन्हा एकदा कामगिरी देखील केली आहे. दयानंदने या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी केली आहे. षटकातील दुसरा चेंडू 1 धावे तर एका धावेने मैत्री दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल का? यस, इथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील भर होते. संघाची धावसंख्या देखील आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 67 धाव्यांवरती. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करतोय या प्रीमियर लीग 2020 मध्ये. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील आपण पाहतात मॅच नंबर 7. बिगेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगला चेंडूची समाप्ती इथे होत आहे. निर्धाव चेंडू देखील मात्र इथे आपल्याला पाहायला भेटतो. मी म्हटल्याप्रमाणे की दयानंद ज्याप्रमाणे या सामन्यादरम्यान ज्याप्रमाणे या मॅच मध्ये दयानंदने जी गोलंदाजी केली ती अप्रतिम आहे. कारण की समोर जर विचार केला तर 2 षटकामध्ये 40 धावा असताना तिसरं षटक हाताळायचं होतं. तिसऱ्या षटकामध्ये जबाबदारी होती. जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीने मात्र गोलंदाजी करतोय. षटकातील हा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मात्र आपण पाहताय तर थोडीशी खालची बाजू एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. डीप फाईन मध्ये क्षेत्ररक्षक तिथून मात्र तैनात होता. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचलाय 68 धाव्यांवरती. अजून देखील या षटकादरम्यान आपण पाहतोय तर अंतिम शेवटचे 2 चेंडू असणार आहे. 80 ते 90 धावा. मात्र आपण जर विचार केला तर पहिल्या 2 षटकादरम्यान 40 होत्या, तर नंतर आपण पाहिलं तर 80 ते 90 धावा बनवल्या जातील की काय असं मात्र प्रश्नचिन्ह होतं. मात्र धावसंख्या आहे 68. 5वा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलाय? क्लीन बोर्ड होतोय. फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. विकेट देखील मैदानाच्या बाहेर येतोय. धावफलकावरती असताना धावा 68 धावा. चौथा गडी डगआउट मध्ये परतला गेलाय. डीजे राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. थेट युट्यूब वरती स्पर्धा आपण जे प्रक्षेपण पाहतात त्या सर्वांचं देखील मनापासून स्वागत करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता तर युट्यूब वरती प्रसारित केली गेली आहे. धावसंख्या आहे 68 धावा. 4 गडी देखील मैदानाच्या बाहेर गेल्यात. शेवटच्या चेंडूचं कळीनं बाकी असेल. गोलंदाजी मार्गावरती दयानंद. हो, चांगला चेंडू. या चेंडूवरती मात्र आपण पाहतायत 1 धाव तर आरामातरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल देखील दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि इथे मात्र काय होईल तर फलंदाजाला धावचीच्या स्वरूपानं मात्र तंबूमध्ये परतावं लागेल. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे. प्रथम 11 संघ 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 5 षटकामध्ये 71 धावेंची मात्र गरज असणार आहे. 5 षटकादरम्यान हे 71 धावेचं मात्र आव्हान कंप्लीट करावं लागेल. असं वाटलं की पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्या. मागचे 3 षटक चांगले हाताळले आणि धावसंख्येला मात्र कुठेतरी रोखलं. दयानंदचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी हाताळली. 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये फक्त 17 धावा खर्च केल्या आणि एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटली. हा खेळ होता पहिला आपण पाहिला पहिल्या सत्राचा. दुसऱ्या सत्राला जो सुरुवात होईल तो दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला येईल. आमचे साथी समालोचक अंडरआर्म क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतात सातत्याने त्यांचा आपण आवाज देखील ऐकला असेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त जाणकार असलेले आमचे साथी समालोचक भरतजी मोरे सरांना मी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये विनंती करतोय आपण दुसऱ्या सत्रासाठी मैदानाच्या आत यायचं आहे. एका डीजेच्या सुरानंतर एका डीजेच्या गीतानंतर आपण या मॅच कडे येतोय. डीजे
थँक्यू टू दे. एकंदरीत आपण पाहतोय प्रथम 11 वर्सेस एपी कॅप्चर या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी प्रथम 11 या संघाने धावा धावफलकात लगावल्या गेल्या. त्याने 71 धावांची गरज असणार आहे. चला विनंती आहे एपी कॅप्चर आपले फलंदाज पाठवायचे. त्वरित एपी कॅप्चर या ठिकाणी आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे. यापुढील होणारा सामना हॅलो मॅच चेक. नेक्स्ट मॅच कडे कल्पेश 11 वर्सेस JK 11 दोन्ही संघात संघनायकांना विनंती आहे. कल्पेश 11 JK 11 कर्णधार. चला टॉस साठी आपण समालोचन कक्षामध्ये या. तर आपण पाहतोय या ठिकाणी यापुढील होणारा सामना कल्पेश 11 आणि JK 11 याच्यामध्ये नाणेफेक जरूर करणार आहोत. तत्पूर्वी आपण जातोय आपण चालू असलेल्या सामन्याकडे. एपी कॅप्चर वर्सेस प्रथम 11 या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आहे. 71 धावांचं आव्हान असणार आहे आणि 71 धावांचं आव्हान या ठिकाणी चेस करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने जात आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आशिष आणि दुसरा संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळाचा नजारा या ठिकाणी दाखवला गेला. पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्या. तदनंतर मात्र पाहतोय थोडेसे फंबल जरूर झाले, परंतु 5 षटकाच्या अखेरीस आपण 71 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलं एपी कॅप्चर या संघासमोर. आणि एक चांगली लढत आणि चांगलं बॅटल या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. आणि गोलंदाजी मागवर सज्ज होतोय. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू मात्र हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. नक्कीच एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय. 71 धावांचं आव्हान भलं मोठं जरूर आहे मित्रांनो, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचं हवेचा वेग जरी कमी असला तरी सुद्धा या धावा अर्जित करणं तितकंसं अवघड नाही मित्रांनो. कारण मागील सामना आपण पाहिला होता तब्बल 76 धावांचं आव्हान त्या ठिकाणी ठेवलं गेलं होतं, परंतु ज्या प्रकारचा स्टार्ट होता, ज्या प्रकारची सुरुवात होती ती सुरुवात मात्र कुठे ना कुठेतरी मोठी होती, परंतु शेवट गोड करता आला नाही. आणि म्हणून बॅकफुटवरती SP स्ट्रायकर्स हा संघ पडला होता आणि त्याच कारणास्तव पराभूत जरूर झाला होता. परंतु आता या ठिकाणी गरजेचं काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी विकेटवर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल, कारण मॅच मोठी आहे. आव्हान जरी मोठं असलं तरी 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांचा जर खेळाचा जर विचार करायचा झाला पुरेसा अवधी या ठिकाणी फलंदाजांकडे असतो. कारण ज्या वेळेला जर का तुम्ही विकेटवरती थांबाल तर मात्र या 71 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या हातामध्ये कोणतेतरी फटके असतील, कोणता तरी वीक गोलंदाज येईल, समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती दडपण येईल आणि त्यानंतर तुम्ही अटॅक करू शकता. परंतु काय रणनीती असेल आणि काय प्लॅनिंग असणार ते मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणारच आहे. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू मात्र सरळ भिरकावून दिला. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी घरा. अप्रतिम फटका, डोळ्याची पारणे फेडणारा फटका होता मित्रांनो. ज्या प्रकारचा चेंडू होता, थोडासा ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळाला होता. फलंदाजाने पाहिलं होतं, परखलं होतं, निहाळलं होतं आणि त्यानंतर हेल्मेट केलेला चेंडू. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय मिडअपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली जाते. संदेश पुन्हा एकदा क्रॉस द बॅट शपलून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे शॉर्ट लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल धावेने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते आणि गरजेचं सुद्धा आहे, कारण आपण पाहतोय आशिष आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत या जोडीला जर का 4थ्या ते 5व्या षटकामध्ये जर का ही जोडी राहिली तर मात्र या सामन्यामध्ये एक चांगली पकड आणि विजय सुद्धा संपादन करू शकतो एपी कॅप्चर हा संघ. परंतु काय घडतंय ते आपण पाहणार आहोत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते आणि 11 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. डीजे थँक्यू डीजे. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज, 15ची सरासरी या ठिकाणी येणं गरजेची आहे. एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामागे येणं गरजेचं असेल. एखादा चौकार, एखादा षटकार या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळेल या ठिकाणी एपी कॅप्चर या संघाला. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू फ्रंट फुटवर गेले, थोडेसे शफल झाले आणि विरकावून दिला. चेंडू जातो त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये.
सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. आशिष आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर नितीन बॉलिंग होती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण एकंदरीत काय पाहिलं होतं तर 71 धावा कशा प्रकारे त्याकडे बनवल्या गेल्या. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 40 धावा आणि उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 30 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. या ठिकाणी चेस करताना काय कहाणी असेल, यापूर्वीच्या सामन्याची काय कहाणी होती. एकंदरीत स्टार्ट चांगला परंतु शेवट गोड. परंतु जे सामने जिंकले गेलेत, जे सामने चेस केले गेलेत, त्या सामन्यामध्ये काय घडलंय, सुरुवात थोडीशी हळूवार पद्धतीने केली आहे परंतु शेवट काहीसा गतिमान पद्धतीने होत असताना पाहायला मिळाले. आता मात्र काय घडलंय, ऑन साईडला भिरकावून दिलेला चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ सीमारेषा पार चौकारासाठी. डीजे टिमकची चोली बाई रंगन फुलैली, टिमकची चोली बाई रंगन फुलैली, तुझी माझी जमल जोडी माझी मस्त करी बाई गं, तुझी माझी. चौकार येतोय. 16 धावा स्कोर वरती लागला. त्या 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पण एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू सरळ बॅट नाही परंतु चेंडू जातोय लक्ष्य दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण पहा ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजाला साजेस असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजावलं जात आहे आणि गरजेचं सुद्धा असतं. कारण ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करत असता क्षेत्ररक्षकाची साथ तितकीच महत्वाची असते. जसं सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू आपण पाहतो. त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतात सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 4 चेंडूने 18 धावा विदाउट लॉस आपण पाहतोय. एक गडी न गमत असताना संदेश वैयक्तिक 14 धावांवरती खेळ करतोय आणि आशिष त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय. पण चेंडू मधला भिरकावून दिला. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. त्या क्षेत्ररक्षण जरूर केला तर सिंगल धाव कंप्लीट केले ते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख प्रकारचं पाहायला मिळतोय. टीटीपीचा सुरेख रीतीने वापर केला जातोय. टॅलेंट, टेम्परामेंट आणि परफेक्शन एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी दाखवत असताना दोन्ही फलंदाज आशिष आणि संदेश ही जोडी आपण पाहतोय एपी कॅप्चर या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नितीन सज्ज होतोय पुढील चेंडू हाताळण्यासाठी. शॉर्ट बॉल, अखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी. गतीमध्ये परिवर्तन होतं. सरळ झेलबादच्या रूपाने माघारी परतावं लागतं या ठिकाणी. संदेश यांना डीजे थँक्यू डीजे. तर मॅच कडे जरूर आपण जाणार. तत्पूर्वी जातोय या पुढील मॅचच्या टॉस कडे. मायक्रोफोन वरती टॉस का बॉक्स मध्ये धनंजय पाटील तसेच 2 कर्णधार आणि राहुल आंबेकर. नक्कीच धन्यवाद. बरंच सर टॉस होतोय 2 संघादरम्यान. मी राहुलला विनंती करतोय, आपण पाहू शकताय नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आपण पाहतायत कल्पेश 11 असेल, दुसऱ्या बाजूला JK 11 असा हा टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. नाणेफेकीचा कॉल कल्पेश 11 काय निर्णय असेल थोड्या वेळाने सांगून दे. दोन्ही सामने हरलेले, एक सामना तुम्ही देखील हरलेले आहेत. ही मॅच जिंकायची आहे. या मॅच मध्ये काय असेल पुढच्या मॅचला मध्ये बॉलिंग साईड पूर्ण थोडीफार लूज झालेली ती चांगली करण्याचे प्रयत्न करू. बाकी जिंकण्याचा प्रयत्न करू बस. या स्पर्धेविषयी या प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल. खरोखर खूप आयोजन चांगलं आहे राहुलचं. धन्यवाद. आपण आपला निर्णय आमच्यावरती लगेचच पोहोचवा. JK 11 कर्णधार आपल्याकडे देतोय मी. जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता मात्र अजून देखील आपल्याला निर्णय पोहोचलेला नाही. निर्णय आपल्यापर्यंत येणं बाकी असेल. तुम्ही देखील एक मॅच हरलेले आहेत. ही मॅच जिंकायची आहे. कुठली प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये. ॲक्च्युली आमची पहिले तर फिल्डिंग मिस झाली त्याच्यामुळे आम्ही जास्त फिल्डिंगवरती जास्त प्रेशर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आमचे टॉच विन झालं असतं तर मी पहिले कंपल्सरी चेसच केलं असते. नाणेफेकीचा आता कॉल तुमच्या अजून देखील निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. या स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगाल. आयोजन तर एकदम बेस्ट आहे राहुलचं, त्याच्यामुळे ते धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. कल्पेश 11 वर्सेस JK 11 जिथे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कल्पेश 11 संघानं. निर्णय आपल्यापर्यंत येणं बाकी असेल. मी बोलतोय समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे साथी समालोचक भरतजी मोरे सर असतील. थँक्यू धनंजय. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 17 चेंडू 16 चेंडू आणि या ठिकाणी 47 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. एकंदर 24 धावा स्कोरबोर्ड इथे लागवल्या गेल्यात. आपण पाहतोय सेकंड लास्ट मॅच या ठिकाणी मार्गस्थ असताना एपी कॅप्चर्स वर्सेस
प्रथम 11 या दोन संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळते. आता मात्र भिरकावून दिला चेंडू ऑन साईडला जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. तत्पूर्वी त्या ठिकाणचा अडसर बनतोय क्षेत्ररक्षक आणि झेलबाद होत असताना गडी या ठिकाणी जातोय तंबूच्या आसऱ्याला. डीजे सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. सबमरीक डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. भुईसपाट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळतोय विशाल आपल्या संघासाठी. ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित आहे विशालकडून त्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी बजावली जाते. जी रणनीती आहे जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगचा अवलंब करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं ज्यावेळेस एखादा आपला सामना जिंकायचा असतो. आता मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. फलंदाजाला समजत नाही ऍक्च्युअली कशा प्रकारचा चेंडू येतोय आणि तो फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहतोय धावफलकाचा विचार करायचा झाला तर 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 2.5 षटक या ठिकाणी आतापर्यंत संपन्न होतात आणि 13 चेंडू आणि 47 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू भिरकावून दिला स्ट्रेटच्या दिशेने. कोणत्या क्षेत्र त्या ठिकाणी तैनात नव्हता आणि चेंडू सरळ जातोय 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात. थँक्यू डुजे. एकंदरीत आपण पाहतो 28 धावा या चौकारांची स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. काय कारनामा होतोय मैदानाच्या आतमध्ये, काय घडणार आहे मॅच मध्ये ते मात्र आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चंद्राची ओळख त्याच्या सुगंधाने होत असते, त्याची एखाद्या खेळाडूची ओळख त्याच्या परफॉर्मन्स त्याच्या अंगीकृत असणाऱ्या कलागुणांमुळे होत असते. आणि तो मात्र या ठिकाणी फलंदाज कशा प्रकारे आपली ओळख दाखवतोय, कशा प्रकारे आपली ओळख या ठिकाणी सर्वांना प्रदर्शित करतोय ते मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 12 चेंडू आणि 43 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 43 धावांना अर्जित करण्यासाठी काय करावं लागेल तर एकंदरीत 2 ते 3 षटकार एका षटकामध्ये येणं गरजेचे असतील आणि ते मात्र षटकार या ठिकाणी मोमेंटम बदलवू शकणार आहेत. परंतु काय घडलंय तर सुरेख असा चेंडू आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो चालू त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय सरळ स्ट्रेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. थोडा फंबल होतोय, मिसफील्ड होतोय. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला चेंडू त्या 2 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. मित्रांनो, विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सुरेख पद्धतीने टाकले चेंडू आपण पाहतो. अडचण ऑफ पिचिंग झाली. चेंडू त्यानंतर टप्पा पडल्यानंतर इष्टच्या हातामध्ये जातोय. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके मारायचे, ज्यावेळेस तुम्हाला मॅचमध्ये पुन्हा यायचंय, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, चेंडूवरती जावं लागेल आणि फटके त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करावे लागतील. परंतु या ठिकाणी काय घडलंय तर आलेल्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळला जातोय आणि बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. अमित मात्र या ठिकाणी थोडीशी स्माइल आपल्या चेहऱ्यावरती येताना पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारचं फलंदाजी करतोय, चेंडूला स्पर्श न करणारी फलंदाजी होते आणि म्हणून एक कॉन्फिडन्स उंचावताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 41 धावा. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू ऑन साईडला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जातोय डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि चेंडू जाते सरळ 2 पायांच्या मधून सीमारेषा पार चौकार. एकच वादा आणि राजू दादा. नक्कीच मित्रांनो, या गाण्याने धुमाकूळ गाजवलाय. अगदी 7 समुद्र पार सुद्धा हे गाणं गाजताना पाहायला मिळालंय. मनसेचे एकमेव आमदार सन्माननीय प्रमोदजी रतन पाटील त्यांच्या माध्यमातून रतनभाऊ पाटील चषक ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. ते कल्याण डोंबिवलीचे एकमेव आमदार आहेत राजू दादा. त्यांचं ते गाणं, त्यांचं ते सॉन्ग नक्कीच आमच्यावर माहिती येते. 1 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज त्या गाण्याला मिळाल्यात. लाईक सुद्धा तेवढ्याच आहेत.
सुरेखपणे खेळून काढला चेंडू बॅकफुट गेले पंच करून द्यायचा प्रयत्न चेंडू मात्र जातो त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय सिंगल धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते सिंगल धावेने मात्र या ठिकाणी काय होणार नाही मित्रांनो कारण ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे ज्या प्रकारची अपेक्षित धावांची गरज असणार आहे ती मात्र असणार 36 आणि 7 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे 6 मोठे फटके 6 षटकार येणाऱ्या 7 चेंडूमध्ये येणं गरजेचं असेल थोडी घाई करायची विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कल्पेश शिलेमन आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज याच्यानंतर होणारा सामना कल्पेश इलेव्हन वर्सेस JK इलेव्हन असा असणार मी विनंती करतो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कल्पेश इलेव्हन संघानं प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय JK इलेव्हननं आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखवायचं आहे पुन्हा एकदा येतो मी बरं सर आपल्याकडे नक्कीच 6 चेंडू 35 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी सोहम बोला आता मात्र सुरेखाचा फटका सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमारेच्या पार 4 धावांसाठी चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी होऊन चालणार आहे मित्रांनो षटकार येणं गरजेचे आहेत कारण 6 चेंडू 35 धावांमधून जर का 4 मायनस होतात तर 5 चेंडू 31 धावा असं काहीतरी समीकरण थांबतं जरी 5 षटकार आले तरी सुद्धा तुम्ही 30 धावांपर्यंत जाल या मॅच मधून थोडासा लांब होण्याचा प्रयत्न होतोय या मॅच मधून थोडासा बॅकफुटवरती येताना पाहायला मिळतोय परंतु क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते जर तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्यानं संबोधलं जातं पुन्हा एकदा गोलंदाज वाक सज्ज होतोय समोर असले फलंदाज पाहूया कशा प्रकारची किमया केली जाते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा येतोय अप्रतिम षटक हाताळलं जातंय प्रशंसक पात्र अशी कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळते प्रथम इलेव्हन हा संघ ज्या प्रकारची फलंदाजी झाली मोठमोठे फटके पाहायला मिळेल घणाघाती प्रहार मग नयन असेल त्याच्या बॅटमधून येणारे ते फटके पाहायला मिळेल ते डोळ्याची पारणे फेडणारे ते फटके पाहायला मिळत होते आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत होते आणि त्याच बळावरती जाऊन तब्बल 70 धावा धापके लागवल्या गेल्या 71 धावांचं आव्हान त्या ठिकाणी उभं केलं गेलं एपी कॅप्चर या संघासमोर आणि आता त्याच धावसंख्येला चेस करत असताना त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅकफुटवरती पाहायला मिळतोय एपी कॅप्चर हा संघ 3 चेंडू आणि 25 धावांची गरज पुन्हा एकदा सुरेखपणे घेऊन काढण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटची एनर्जी घेतोय शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अयशस्वी होताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण केलं गेलं कोणतीही धाव आली नाही त्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय 2 चेंडू 25 धावांची गरज मात्र औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये नजरा असतील पुढील सामन्यावरती कारण पुढील सामना हा शेवटचा सामना असेल आणि त्या सामन्यानंतर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल त्या चित्रावरती डिफेंड असणार आहे तो बहुतांश संघ कारण कोणता संघ पॉईंट्स टेबल मध्ये पुढे आहे कोणता संघ पॉईंट्स टेबल मध्ये खाली आहे कोणाचा एव्हरेज जास्त कोणाचा एव्हरेज कमी ते मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि उद्याच्या दिवशी उर्वरित एक सामना असणार आहे त्याच्यामध्ये मात्र संपूर्ण पिक्चर क्लिअर होत असताना आपणास पाहायला मिळतील कोणते संघ सेमीफायनल साठी पात्र होतील शेवटचा चेंडू असणार आहे आपण पाहतोय यापुढील होणारा सामना आपल्याच बीटेला येणार आहे JK इलेव्हन वर्सेस कल्पेश इलेव्हन या 2 संघांदरम्यान ती लढत आपण पाहणार आहोत 2 मोठे संघ पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळतील अशा प्रकारे हा मॅच ही मॅच या ठिकाणी समाप्त होते आणि विजय संपादन करतोय प्रथम इलेव्हन हा संघ विजय संघाचं खूप अभिनंदन आणि पराभूत संघ खरोखरच आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवला त्यासाठी तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतोय विनंती आहे JK इलेव्हन आपण त्वरित क्षेत्ररक्षण लागावून घ्यायचंय JK इलेव्हन आपणास विनंती आहे त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय अन्यथा तुम्हाला अंधाराचा सामना करावा लागेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपलं क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय तसेच फलंदाजी करणारा संघ कल्पेश इलेव्हन आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत आणि दोन्ही संघांना एक कळकळीची विनंती हात जोडून विनंती आहे की मित्रांनो आपले 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवणं अनिवार्य असतील आपले 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहेत आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग कळंबट 2020 ही स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जे कोणी प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा मी शब्दसंबंधाने सहर्षाचं स्वागत करतोय आभार सुद्धा व्यक्त करतोय कारण तुमच्या विना या स्पर्धांना मोल नाही मित्रांनो आणि तुमचं हे सहकार्य अशाच प्रकारे तुमचं असं हे प्रेम अशाच प्रकारे आमच्यावरती राहू द्या सातत्यानं अशी विनवणी असेल विनंती आहे JK इलेव्हन आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कल्पेश इलेव्हन आपणास विनंती आहे आपले दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत आणि थोडीशी घाई करायची कारण संध्याकाळचं सत्र आहे 7:15 ते 7:30 दरम्यान या ठिकाणी अंधार होतो चेंडू दिसणार नाही
आणि त्या कारणास्तव तुम्हाला ही विनवणी वारंवार केली जाते. कल्पेश 11 संघाचा 12 प्रतिनिधी आलेला आहे. विनंती आहे JK 11 आपला अतिरिक्त खेळाडू 12 प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. बॉल सुद्धा द्यायचे. नक्कीच या स्पर्धेमधील चौकार तब्बल 57 चौकार आपण पाहिलेत या स्पर्धेमधील आणि 45 षटकार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले आहेत. नक्कीच चांगली कामगिरी आणि एक चांगला अपडेट आमच्या समोर पोहोचवत आहेत. 58 विकेट टोटल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात. 7 मॅच मध्ये अजून एक मॅच शिल्लक आहे. आजच्या स्पर्धेमधील टॉप 10 रन स्कोरर या टुर्नामेंट मधील आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये विकी दोस्ती 11 हा संघाचा आपण फ्रेममध्ये पाहू शकाल. 59 धावा त्याच्या नावे आहेत. त्यानंतर दशरथ त्याच्या नावे 52 धावा. त्यानंतर गणेश 49 धावांवरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय टॉप 10 फोर्स इन द सिरीज या स्पर्धेमधील सर्वाधिक चौकार कोणाच्या माध्यमातून आले तर दशरथच्या माध्यमातून 6 चौकार, सुनीलच्या बॅटमधून 5 आणि गणेशच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिलेत. तसेच षटकार सर्वाधिक षटकार कोणाच्या बॅटमधून आले तर विकी दोस्ती 11 संघाचा त्याच्या माध्यमातून 6 षटकार आलेत. निखिल दुर्गावळे कल्पेश 11 5 षटकार आणि राहुल आंबेकर याच्या बॅटमधून 4 षटकार या ठिकाणी आपण पाहिलेत. प्रति 2-2 मॅच खेळताना पाहायला अजून एक मॅच शिल्लक आहे. त्यानंतर टॉप 10 विकेट टेकर्स इन द सिरीज